नमस्कार, मी स्वाती. जर्नी ऑफ हॅपीनेस या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आहे आपल्या मेडिटेशनचा 19वा दिवस आणि मनापासून आभार जे कोणी हे मेडिटेशन मनापासून करत आहेत. आज आहे आपला 19वा दिवस आणि आज ना तुम्हाला खूप सुंदर टास्क देणार आहे जो खूप इझी आहे. आपण ॲक्च्युली आज फक्त गाणी 1, 2, 3 सांगते आणि तुमच्याही ह्याच्यात जर तुम्हाला अशी काहीतरी छान लिरिक्सवाली गाणी तुम्हाला माहिती असेल तर ती तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा की ह्या गाण्याचे पण लिरिक्स खूप छान आहेत. ॲक्च्युली आपण एखादं गाणं गुणगुणतो ना तर तुम्ही बघा आपण त्याच्यामध्ये फिलिंग्स टाकतो त्याच्यामध्ये. म्हणजे जेव्हा पहिलं खूप सवय होती की जेव्हा काहीतरी मूड ऑफ वगैरे झालं की ते सॅड सॉंग्स लावून ऐकत बसायचं रेडिओवर वगैरे. तर असं न करता ॲक्च्युली आहे ना तुमच्या सबकॉन्शियस माइंडला सतत वारंवार तुम्ही एखादं गाणं जरी ऐकलं ना तरीसुद्धा ते खरं वाटायला लागतं की अच्छा ही ह्या मूडमध्ये आहे किंवा हे जे लिरिक्स बोलते हे तिला हवं आहे का वगैरे. खूप छान गाणी ऐकताना पण तुम्ही कॉन्शियसली ऐका. तर तुम्ही म्हणाल की अरे इतकं सगळं लक्षात ठेवायचं की हो ठेवायचं. कॉन्शियसली सगळं लक्षात ठेवायचं, जाणीवपूर्वक सगळ्या गोष्टी ऐकायच्या. ज्या गाण्यांमध्ये असं काहीतरी माझ्या आयुष्याची वाट लागली आहे, असं झालं आहे तसं झालं आहे, ही असली सगळी गाणी ऐकायची नाहीत. लव यू जिंदगी आलिया भटचं जे सॉन्ग आहे ते तुम्ही ऐका आणि इथून पुढे ना महिनाभर रोज हे सॉन्ग ऐका. सकाळी सुरुवात या गाण्याने करा आणि मग बघा काय रिझल्ट, मॅजिकल रिझल्ट येतात तुमच्या लाईफमध्ये. कारण आपण गाणं म्हणतो, गुणगुणतो, ते लिरिक्सचे ना आपण अनुभवायला लागतो. किंवा अजून एक सॉन्ग आहे जे तुमच्या घरावर खूप छान खूप प्रेम असेल, एकत्र कुटुंब पद्धती तुम्हाला आवडत असेल तर ते एक खूप सुंदर ठिपक्यांची रांगोळीचं शीर्षक गीत आहे. इतकं प्रतिम सुंदर सॉन्ग आहे ते आणि त्याचे लिरिक्स तर मला खूप आवडतात. लिरिक्स म्हणजे काय, जे काही शब्द वापरलेले असतात आणि ते गाणं बनतं तर ते लिरिक्स. तर घरासाठी एखादं छान गाणं तुम्हाला हवं आहे तर ते सॉन्ग, ही गाणी ना रोज ऐकायची आणि तुम्ही ऐकून बघा. म्हणजे ठिपक्यांच्या रांगोळीचं ते जे शीर्षक गीत आहे ते इतकं सुंदर आहे की वाव, जस्ट वाव आहे ते गाणं. तर ते तुम्ही नक्की आज ऐका. अजून एक गाणं सांगते, मनी इज कमिंग टू मी. पैशांसाठीचं ते इंग्लिश सॉन्ग आहे, मनी इज कमिंग टू मी. अजून पण काही पैशांवरती सॉन्ग असेल तर तुम्ही ती ऐकू शकता. आणि हां, तुम्हाला फॅमिली एकत्र छान सेलिब्रेशन वगैरे तर क्या कहना, ए दिल तू लाया है बहार, हे जे प्रीती झिंटाचं सॉन्ग आहे ते सॉन्ग तुम्ही ऐका. तर आज ना ही सगळी गाणी ऐकायची आहेत तुम्हाला. तर गाणी ऐकायची आहेत, मस्त त्या मूडमध्ये जायचं आहे आणि ही गाणी रोज ऐकायची आहेत. आणि मग बघा त्याच्यामध्ये काय काय त्या लिरिक्सवर जरा लक्ष द्या की काय काय लिहिलं आहे, काय काय त्यांनी छान आपल्याला त्याच्यातनं घ्यायचं आहे आणि तसं तसं आपल्याला लाईफमध्ये घडायला लागतं. ही गाणी तुम्ही नक्की ऐका आज. आणि अशी काही अजून काही सुंदर सॉन्ग असेल तर तुम्ही मला पण कमेंट्समध्ये लिहा, माझ्याशी शेअर करा. अजून मैं तैयार हूँ हे एक मोटिवेशनल सॉन्ग आहे. तुम्हाला यूट्यूबवर तुम्ही सर्च करा, तुम्हाला सहजपणे मिळून जाईल. तर ते एक सॉन्ग आहे. तर अशी मोटिवेशनल सॉन्ग किंवा खूप छान सॉन्ग ज्याचे लिरिक्स खूप सुंदर आहेत तर ही गाणी तुम्ही आज ऐकायची आहेत. नेहमीप्रमाणे मेडिटेशन करायचं आहे. आता तुम्ही 5 मिनटं मी हे तुम्हाला सवय होण्यासाठी बोललेली की तुम्ही 5 मिनटं मेडिटेशन करा. तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही तुमची ना मेडिटेशनची मिनटं वाढवा. म्हणजे थोडं जास्त वेळ तुमच्या श्वासांवर लक्ष द्या. ओके. आणि मनातले विचार येत आहेत येऊ दे, जाणारे विचारांना जाऊ द्यायचं आणि फक्त आपला येणारा आणि जाणारा श्वास बघायचा. ओके. आणि आभार मानणं सगळ्यात सुंदर गोष्ट, ग्रॅटिट्यूड रोज
तुम्हाला लिहायला सांगितलं आहे मी. आज 19व्या दिवसापर्यंत तुम्ही लिहिलं आहे. तुम्हाला ना हळूहळू सवय होते आणि मग तुम्ही नाही लिहिलं ना तरी तुम्ही तुमच्या ना ते अंगवळणी पडतं. म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्टीला स्पर्श जरी केला किंवा एखादी गोष्ट छान होते आहे तर तुम्ही मिनटाला तुमच्या तो ग्रॅटिट्यूडचा थॉट आहे ना आता रुजला गेला की तुम्ही सहज बोलणार. मग तुम्ही नाही लिहिलं ना तरी चालेल पण तुमच्या इथून येतं की थँक्यू. म्हणजे मी जेवण बनवते तरीसुद्धा हां थँक्यू, हे जेवण मी माझ्या घरच्यांसाठी बनवते आहे. त्या जेवणामध्ये सुद्धा ते व्हायब्रेशन जातात, ग्रॅटिट्यूडचे व्हायब्रेशन्स जातात. म्हणून बोलतात ना की आपण ज्याच्या हातचं जेवतो तर तुम्ही नोट करा त्या स्त्रीने खूप आनंदाने अगदी खुश होऊन तुमच्यासाठी तो स्वयंपाक केलेला असेल ना तर तुम्हाला ते खरंच फील होतं. पण आदळापट राग करत जर स्वयंपाक केलेला असेल म्हणून बोलतात ना की स्त्रीचे भाव उतरतात त्या जेवणामध्ये, तर खरंच उतरतात. सो शक्य तितकं जेवण वगैरे करताना पण तुम्ही खूप हॅपी मूडमध्ये ग्रॅटिट्यूड मनापासून ते सर्व करा आणि ते समोरच्याला त्या गोष्टी ते व्हायब्रेशन्स खरंच पोचतात. सो मस्त राहा, आनंदी राहा. 19व्या दिवसाचा टास्क खूप सुंदर इझी आहे, सो ते करा आणि मला कमेंट्समध्ये लिहा डे 19 डन. थँक्यू सो मच. युनिवर्स ब्लेस यू अबंडंटली.